बातमी चंद्रपूरच्या चंद्रपूरमध्ये सेतू केंद्रामध्ये कागदपत्रांसाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे। तांत्रिक कारणामुळे कागदपत्र मिळायला अडचणी येत आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तुमराम हे माहिती देत आहेत। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महिलांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागलेली आहे। चंद्रपूरचं जे तहसील कार्यालयातलं सेतू केंद्र आहे, इथे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिला दाखल होऊ लागलेल्या आहेत। आज घोषणा झाल्यानंतर आज तिसरा दिवस आहे आणि जी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात त्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधी करण्यासाठी म्हणून इथे महिला रांगेत लागलेल्या आहेत। काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। लाडली बहिणाचं हे काढण्यासाठी, कार्ड काढण्यासाठी काय काढायचं तुम्हाला? कोणकोणते डॉक्युमेंट मागितले? आधार कार्डची झेरॉक्स, टीसीची झेरॉक्स आणि आपल्या घरपट्टीची झेरॉक्स आणि आपलं हे काम इनकम सर्टिफिकेट। इनकम सर्टिफिकेट जो सरकार ने अब बोले हैं तो लेडीज को मिलना ही चाहिए ना। उसी उम्मीद पे हम लोग अभी लाइन में लगे हैं सवेरे से। महिलांना डोमिशियल लवकरात लवकर मिळत नाही आहे आणि इन्कम बी आता लवकरात लवकर देण्यात यावे 2-2 दिवसामध्ये। आणि आता पोलीस भरती निघत आहे तर महिला आरक्षण बी निघत नाही। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी येवल्यामधली बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी येवल्यातील सेतू केंद्रांवर रांगा लागल्यात। योजनेसाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळते। दरम्यान गर्दी टाळण्यासाठी अधिकचे टेबल लावावे अशी मागणी सुद्धा इथल्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। या सेतू कार्यालयाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी। पाहूयात। राज्य सरकारने बहीण माझी लाडकी ही योजना सुरू केल्यानंतर ठिकठिकाणी तहसील कार्यालयांमध्ये सेतूच्या ठिकाणी महिलांची असेल किंवा त्यांच्या घरातल्या नागरिकांची जी गर्दी आहे ती आता होऊ लागलेली आहे। आपण बघू शकतो, मी आता येवल्याच्या तहसील कार्यालयामध्ये आहे। येवल्याच्या तहसील कार्यालयात आपण बघू शकतो की कागदपत्र जे लागतात किंवा जे काही दाखले लागतात ते दाखले काढण्यासाठी नागरिक इथे येतात। काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, त्यांच्या घरातली मंडळी आहेत। जरी सरकारने या योजनेला मुदतवाढ दिलेली असली तरी आपलं जे काही दाखले आहेत किंवा जे काही कागदपत्र कमी पडत आहेत ते घेण्यासाठी इथे महिलांची, नागरिकांची आता गर्दी होऊ लागलेली आहे। तर काही इथे सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांनी असंही सांगितलं की या ठिकाणी जे कागदपत्रांची अडचण येते त्या अडचणी दूर करण्यासाठी टेबलची संख्या वाढवावी किंवा ते कागदपत्र स्थितीत करावे अशी यांनी मागणी केली। अजय सोनवणे, साम टीव्ही, येवला। आणि या संदर्भात ब्रेकिंग बातमी, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी दाखले घेण्यासाठी अडचणी येत आहेत। अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन झालंय आणि त्यामुळे सेतू केंद्राबाहेर महिलांच्या रांगा लागल्यात। तर दुसरीकडे जळगाव आणि सोलापुरात सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते। वेबसाईट स्लो आहे आणि त्यामुळे नागरिकांना तात्काळ थांबावं लागलंय। दाखले मिळत नाहीयेत आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। हे दृश्य आपण पाहतोय अमरावती, जळगाव आणि सोलापूर मधली दृश्य आहेत। लाडकी बहीणचा सर्व्हर डाऊन झालेला आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मोठ्या संख्येने इथं महिलांची गर्दी पाहायला मिळते। सर्व्हर डाऊन आहेत आणि त्यामुळे दाखले मिळत नाहीये। वेबसाईट सुद्धा स्लो झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना तात्काळ थांबावं लागतंय।